Today we start our lecture number 47. In back lecture we studied about the physical properties of soil, and that lecture we studied first property, texture. In today's lecture we studied the next property, structure. Structure refers to the percentage composition of soil with reference to the different size particles like sand, silt and clay. आता जे टेक्स्चर आहे, आता टेक्स्चर म्हणजे काय की जे काही कंपोजिशन आहे सॉइलचं त्याच्यामधून आपल्याला कळते की जे काही डिफरंट सॉइल पार्टिकल्स आहे त्यानुसार त्याचा प्रकार कसा आहे, सॅन्ड आहे की सिल्ट आहे किंवा क्ले आहे, जे काही त्याचं मातीचे पोर्स आहे आपण त्यानुसार ते ठरवतो. The term structure denotes the way in which these particles are grouped or bound together to form aggregates or lumps. आता टेक्स्चर म्हणजे काय की समजा त्याचा पोत कसा आहे किंवा जमिनीचा प्रकार कसा आहे, म्हणजे सँड आहे, सिल्ट आहे किंवा क्ले. आणि त्याच्या नेक्स्ट जे काही प्रॉपर्टीज आहे स्ट्रक्चर म्हणजे काय, डिनोट्स द वे इन विच द पार्टिकल्स आर ग्रुप और बाउंड. आता यामधून जे काही सॉइल पार्टिकल्स आहे ते आपण ग्रुप करतो किंवा ते बाउंड केल्यानंतर किंवा त्यामधून जे काही ते फॉर्म कसं होतं, ॲग्रिगेट्स कसे फॉर्म होतात किंवा लम्प्स फॉर्म होतो, नेमकं काय होतं की ते लूज राहतात. तर ह्यापासून यामधून जे काही आपल्याला कळतं ते म्हणजे काय, स्ट्रक्चर. सॉइल टेक्स्चर इज अनचेंजेबल. आता जो काही जमिनीचा पोत आहे, टेक्स्चर म्हणजे पोत, तो कसा आहे, अनचेंजेबल आहे. वेअर ॲज सॉइल स्ट्रक्चर कॅन बी ॲप्रिसिएबल चेंज ऑर मॉडिफाईड अँड इम्प्रूव्ह ऑर डॅमेज बाय वाईजली ऑर अनडिझायरेबल अडॉप्टिंग व्हेरियस सॉइल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. आता जे काही सॉइल टेक्स्चर आहे, जमिनीचा पोत हा अनचेंजेबल आहे, परंतु जे काही सॉइल स्ट्रक्चर आहे ते चेंज होऊ शकतं. आपण जे काही विविध त्याला मॉडिफाय करू किंवा त्याच्यामध्ये आपण काही इम्प्रूव्हमेंट करू, जे काही असेल त्यानुसार आपण त्या ठिकाणी सॉइल स्ट्रक्चर हे चेंज करू शकतो. मग यामध्ये आपण ज्या काही व्हेरियस सॉइल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहे त्यामध्ये मग टिलेज आहे, मॅन्युरिंग आहे, लाइनमिंग आहे, रोटेशन आहे, क्रॉप इरिगेशन आहे, ड्रेनेज आहे. आपण हे सर्व ह्या प्रॅक्टिसेसनुसार त्या जमिनीचं सॉइल स्ट्रक्चर आपण चेंज करू शकतो. There are two main categories of soil structure as single grain and compound structure. आता याच्यामध्ये जे काही सॉइल स्ट्रक्चर आहे हे दोन प्रकारचं आहे. एक म्हणजे सिंगल ग्रेन आणि दुसरं म्हणजे कंपाऊंड स्ट्रक्चर, ज्याला आपण मिश्रण संयुग किंवा ॲग्रिगेटेड स्ट्रक्चर जसं राहतं तसं आपण त्याला म्हणतो. इन नेक्स्ट स्लाइड we see the figure of equilateral triangle. आपल्याला त्यामध्ये जे काही पर्सेंटेज ऑफ सँड, सिल्ट किंवा क्ले पार्टिकल्स आहे आपल्याला त्याचे पर्सेंटेज, आपल्याला त्याची ती फिगर पाहायची आहे. आता यामध्ये आपल्याला एक ट्रायंगल आपल्याला यामध्ये दिसतोय. यामध्ये जी काही ॲरो साईड दाखवलेली आहे त्या ॲरो साईडच्या पॅरलल ज्या काही लाईन आहेत त्या काय इंडिकेट करतात की पर्सेंटेज ऑफ दॅट सॉइल पार्टिकल्स. आता याच्यामध्ये समजा पर्सेंटेज ऑफ सँड, जी काही खालची लाईन आहे ती काय दाखवते आपल्याला, पर्सेंटेज ऑफ सँड पार्टिकल्स. त्यानंतर जी काही डाव्या बाजूची लाईन आहे ती आपल्याला काय दाखवते, पर्सेंटेज ऑफ क्ले पार्टिकल्स. त्यानंतर पर्सेंटेज ऑफ सिल्ट पार्टिकल्स. आता याप्रमाणे ज्या समजा जे काही पोर्शन आहे यामध्ये मग सँडी सॉइल किती पर्सेंटेजमध्ये येते किंवा जे काही क्ले आणि सँड आहे यामध्ये जे काही त्याचं ॲग्रिगेट्स आहेत किंवा जे काही मिश्रण आहे त्यामध्ये मग लोमी सँड आहे, सँडी लोम आहे किंवा सँडी क्ले लोम आहे, सँडी क्ले आहे. तर यानुसार आपल्याला यामध्ये पर्सेंटेज ऑफ सॉइल पार्टिकल्स किंवा जे काही व्हेरी फाईन किंवा फाईन सँड कधी आहे ते आपल्याला यामध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट, इन व्हेरी सँडी सॉइल द ग्रेन्स किंवा और सॉइल पार्टिकल्स आर सेपरेट. आता याच्यामध्ये जे काही सँडी सॉइल आहे यामध्ये जे काही सॉइल पार्टिकल्स आहेत हे थोडेसे ग्रेन्स आहेत किंवा ते सेपरेट आहेत. सँडी सॉइलमध्ये आपल्याला माहिती आहे की सँडी सॉइलमध्ये थोडीशी जी काही आपण मोकळी अशा प्रकारचे म्हणतो त्या प्रकारचे सॉइल पार्टिकल्स त्यामध्ये असतात. बट इन ऑल अदर सॉइल दे आर
ॲग्रिगेटेड टुगेदर इनटू क्लस्टर. परंतु जे काही बाकीचे आहे त्याच्यामध्ये ते काय होतात, एकमेकांच्या मध्ये क्लस्टर किंवा जे काही एकमेकांच्या मध्ये गोळा होणे, एकमेकांच्या मध्ये गोळा होणे ते अशा प्रकारचं आपल्याला दिसतं. तर याच्यामध्ये काय होतं, जो काही क्लस्टर्स त्या ठिकाणी तयार होतात. द नॅचरली फॉर्म क्लस्टर्स कॉल्ड पेड्स आर ऑफ व्हॅरिंग शेप्स, अरेंजमेंट, साईज अँड ड्युरेबिलिटी. आता जे काही आपण नॅचरली जे काही पेड्स तयार होतात ते त्या ठिकाणी शेप्स असेल किंवा त्यांची अरेंजमेंट असेल किंवा त्यांची साईज असेल किंवा त्यांची ड्युरेबिलिटी असेल यानुसार त्यामध्ये त्याच्यामध्ये काय होतो, बदल होत जातो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, फॉर्मेशन ऑफ क्रम स्ट्रक्चर. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे फॉर्मेशन ऑफ क्रम स्ट्रक्चर. सँड, सिल्ट अँड क्ले आर द प्रायमरी पार्टिकल्स. आता आपल्याला माहिती आहे की जे काही प्रायमरी पार्टिकल्स आहेत त्यामध्ये सँड, सिल्ट आणि क्ले. बट व्हेन दे गेट ॲग्रिगेटेड ऑर बाउंड टुगेदर विथ सम काइंड ऑफ सिमेंटिंग मटेरियल, ग्रॅन्युअल्स आर फॉर्म. ज्यावेळेस ते तिन्ही आपल्याला एकत्र येतो त्यावेळेस काय होतं, ग्रॅन्युअल मटेरियल फॉर्म होतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, दे आर कॉल्ड ॲज अ सेकंडरी पार्टिकल्स. एव्हरी सॉइल इज अ मिक्सचर ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी पार्टिकल्स. जे काही सर्व मिक्सचर आहे ते प्रायमरी किंवा सेकंडरी पार्टिकल्स पासून तयार केलेले असतात किंवा ते तयार झालेले असतात. व्हेन द सेकंडरी पार्टिकल्स आर मोर दॅन प्रायमरी, सॉइल लुक्स ग्रॅन्युलेटेड अँड इन स्मॉल ग्रॅन्युअल्स. आता ज्यावेळेस जे काही सेकंडरी पार्टिकल्स असेल आर मोर प्रायमरी त्यावेळेस ते कसे राहतात, ग्रॅन्युलेटेड किंवा स्मॉल ग्रॅन्युअल्स. सॉइल इज पोरस अँड स्ट्रक्चर इज कॉल्ड क्रम स्ट्रक्चर. त्याला काय म्हणतात, ती सॉइल कशी राहते, पोरस राहते आणि कॉल्ड क्रम स्ट्रक्चर.